अमेरिका आणि व्हेजिटेरियन लोक, तर काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आणि काय काय खावं लागतं. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे माया आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे अमेरिकेमध्ये माझं एक्सपिरियन्स. जे व्हेजिटेरियन लोकांचं काय काय असते, ज्या कोणत्या कोणत्या गोष्टीचं लक्ष देऊन इथं खा लागतं. म्हणजे बाहेरचं खाणं असो या घरी पण काही आणायचं असो, तर बाहेरचं खाणं म्हटलं तर रेस्टॉरंट आलं आणि स्नॅक्स वगैरे आलं, बाकीचे बिस्किट्स, आईस्क्रीम, बऱ्याच गोष्टी आहे, पिझ्झा, बर्गर, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. तर जे व्हेजिटेरियन आहे या लोकांना थोडं इथं अमेरिकेमध्ये प्रॉब्लेम असतो, कारण की प्रत्येक गोष्टी चेक करूनच खा लागतं. दूध पासून तर प्रत्येक गोष्टी. तर आपण बाहेरचं जेव्हा पण काही बाय करताना इन्ग्रेडियंट्स बघूनच खा लागतं. तर मी आहे इग्न खाणारी. काही लोक अंडे खाऊन पण व्हेजिटेरियन असतात, त्यांना सगळं चालतं, पण मला चालत नाही. त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्टी जे कंटेंट काय काय लिहिलं आहे ते सगळं बघून खात असते. तर तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर या गोष्टी, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास राहणार आहे. तर हा व्हिडिओ माझा नक्की शेवटपर्यंत बघा. तर तुम्हाला माहिती आहे का, माझं मी एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करताय. तर इथं अमेरिकेमध्ये खाण्यासाठी तुम्हाला आपलं स्वतःचं घरचंच बनवून खा लागणार आहे. जे आपल्याकडे अवेलेबल आहे, व्हेजिटेबल आहे. इथं पालेभाज्या जास्त मिळत नाही, तर जी मिळतात त्याच्यातच खुश राहून छान खायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, बाहेर जर तुम्हाला जेवायला जासाल तुम्ही, तर तुम्हाला प्युअर व्हेज रेस्टॉरंट सर्च करून जावं लागणार. कारण इथं जर तुम्ही व्हेज नॉन व्हेजमध्ये जर तुम्ही एकत्र तुम्हाला चालत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही, पण मी तर नाही जात. जिथं व्हेज आणि नॉन व्हेज बनला ते जेवण तिथलं मी करतच नाही, आधीपासून लहानपणापासून. तर दुसरी गोष्ट, जर तुम्हाला इथं बिस्किट, पिझ्झा बेसमध्ये पण मी माझ्या एका मैत्रिणीला विचारलं की पिझ्झा बेसमध्ये, ती बोलत होती की फक्त पिझ्झा बेसमध्ये ते अंडे टाकतात, पण कधी कधी सॅटर्डे संडे टाकत नाही. तर आय एम नॉट शुअर की ते टाकतात की नाही टाकतात, पण बघा, तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही फक्त विचार करून खा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, इथं केक जर तुम्ही बाहेरून जे अमेरिकन शॉपमध्ये जर बाय केलं, इथं खूप छान छान केक दिसतात आणि आपल्याला वाटते किती छान आहे, खावं. पण नाही, त्या केकमध्ये सुद्धा अंडे असते. आणि एक वेळेस मी काय केलं, इथं वॉलमार्टमध्ये जाऊन विचारलं की इग्लेस केक असते का, इथं आहे का, तर त्यांना समजतच नाही की इग्लेस काय असतो. आणि मेन गोष्ट म्हणजे त्यांना व्हेज आणि नॉन व्हेज यातला काही फरकच माहित नाही. त्यांना खायचं म्हणजे खायचं असते, त्यांना व्हेजिटेरियन हा शब्दच नाही त्यांच्या डायरीमध्ये. तर प्रत्येक गोष्टी म्हणजे त्यांचं काही ना काही मिक्स असते. त्याच्यामुळे हे माझा अनुभव, जे मी इथं अनुभवते त्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला ते सांगते. तर दुसरी गोष्ट, तुम्ही स्नॅक्स वगैरे जर खायला जासाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला इन्ग्रेडियंट्स काय आहे ते बघायला लागेल प्रॉपर. आणि दुसरी, चॉकलेट खूप छान छान असतात इथं. तर असं वाटते आपल्याला बघून किती छान आहे, खायला काय हरकत आहे, चॉकलेट तर आहे. पण असं नाही आहे, त्याच्यामध्ये सुद्धा थोडेफार असतातच सगळंच. तर आणखीन म्हणजे बऱ्याच अशा स्नॅक्स असतात मी जे पाहिले. तर मी सगळ्या गोष्टी इथं चेक करूनच खाते. जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही पण चेक करून खा. आणि दुसरी गोष्ट, आपण जर बाहेर इंडियन रेस्टॉरंटमध्ये जर जेवायला गेलो तर इथं तुम्हाला माहिती आहे का, इथं फार दूर दूर रेस्टॉरंट असतात, जवळपास काही नसते. जसं की आपल्या इंडियाला थोडंसं दूर गेलं, आणखीन अर्धा किलोमीटरवर सिटीमध्ये खूप जवळपासच असते, 15-15 मिनिटाच्या रस्त्यावर. तर असं इथं नाहीये, इथं फार दूर जावं लागते. एक तास 1.5 तासाचा प्रवास खाण्यासाठी कोण जाणार आहे, त्याच्यामुळे तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, सपोज आपण गेलो पण बाय चान्स, तर तिथं एक इंडियन रेस्टॉरंट असतो, प्युअर व्हेजचा असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये पूर्ण अख्खा आपल्या इंडियाची पूर्ण टेस्ट कव्हर करतात ते. म्हणजे साऊथ इंडियन टेस्ट पण सापडेल तिथं. इथं प्रॉपर फिक्स महाराष्ट्रीयन स्टेट टेस्ट असं आपल्याला सापडणारच नाही, वेगळी वेगळी टेस्ट असते. तर मी तर या 4 वर्षात 1-2 वेळा 3 वेळाच गेलेली आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त मी स्वीट खायला जाते. आणि बघा, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तर आणखीन दुसरं म्हणजे, सगळ्या गोष्टी आईस्क्रीममध्ये पण सुद्धा थोडेफार असं लिहिलेलं असते की इन्ग्रेडियंट्स एक असं. तर त्याच्यामुळे पण अमेरिकेमध्ये व्हेजिटेरियन लोकांसाठी फ्रुट्स खूप खूप छान छान व्हेरायटीचे फ्रुट्स अवेलेबल असतात. आणि ते फ्रुट्स टेस्टी पण असतात, जसे की चेरी असते. सगळ्याच चेरीज काय, तर सगळ्याच फ्रुट्स खूप छान छान असतात. आणि मेन म्हणजे फ्रेश असतात त्याच्यामुळे. आणि ज्यूस वगैरे पण असतात छान, फ्रुट्सचे ज्यूस जर तुम्हाला आवडत असेल तर. पण माझं सांगायचं तात्पर्य एकच आहे की अमेरिकेमध्ये जे व्हेजिटेरियन लोक आहे आणि त्यांना
अंडे पण चालत नसेल अशा लोकांसाठी, अशा लोकांनी कुठे खायला जायचं कुठे नाही जायचं ते पहिले सर्च करायचं आहे. प्युअर व्हेज आहे का आणि इन्ग्रेडियंट्स बघून सगळ्या गोष्टी खायच्या आहेत. असं नाही चालणार की आहे चांगलं आहे आणि खावावं. जर तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही लहानपणापासून असं माझ्यासारखं कधी काही खाल्लं नसेल तर तुम्हाला या गोष्टीचं लक्ष ठेवावं लागेल. अमेरिकेमध्ये आल्यावर अमेरिकेतच काय कोणत्याही कंट्रीमध्ये गेल्यानंतर या गोष्टीचं तुम्हाला लक्ष देऊनच करावं लागेल मोस्टली. कारण हिंदू कल्चर आणि आपल्या इंडियासारखं जे व्हेजिटेरियन भरपूर सारे लोक सापडतील. काही लोक असतात बाहेरच्या देशात पण, काही म्हणजे भरपूर लोक आहेत जे व्हेजिटेरियन आहेत, ते पण आपल्यासारखेच रूल्स फॉलो करतात जर त्यांना चालत नसेल तर. खूप सारे इस्कॉन टेम्पल आणि कृष्णाचे भक्त आहेत, खूप सारे लोक या अख्खा वर्ल्डमध्ये, तर ते पण सुद्धा या गोष्टीचं लक्ष ठेवतात. जर तुम्हाला जमत नसेल तर या गोष्टीचं तुम्ही नक्की विचार करा. तर हा माझा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.